तर मित्रांनो, आता जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघा, मेन पॉईंट आपला 4 होता सरफेस टेन्शन, त्याच्यामधला हा सब पॉईंट थर्ड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, 2.4.3 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा आपला नेक्स्ट पॉईंट आहे. आता मला अँगल ऑफ कॉन्टॅक्टला तुम्हाला समजून सांगायचं आहे. ठीक आहे, पूर्ण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काही या एका लेक्चरमध्ये होणार नाही. मग मी या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन सांगणार आहे. कारण ना अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन सांगितल्यानंतरही मुलांना कळत नाही आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ओळखायला जमत नाही. ठीक आहे, किंवा त्याच्यात भरपूर प्रॉब्लेम राहतो. ठीक, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण फक्त अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन समजून घेणार आहोत, बस, त्याच्यापेक्षा काहीच नाही जास्त. बरं, मी ना डेफिनेशन समजून सांगण्यासाठी 4 केसेस इथं ठीक आहे लिहिल्या. याच्यावरती जरा आपण फोकस करूया. 4 केसेस लिहिल्या. ठीक आहे, पहिल्या केसमध्ये मी केरोसिन घेतलं आणि ग्लास कंटेनर घेतला. म्हणजे एका ग्लास कंटेनरमध्ये केरोसिन टाकलं. मला काय लक्षात आलं? मला लक्षात आलं की त्या लिक्विड सरफेस, हा जो वरचा फ्री सरफेस आहे ना, लिक्विडचा फ्री सरफेस, याला मेनिस्कस पण म्हणतात. हा, ठीक आहे, दिस इज फ्री सरफेस. फ्री सरफेस हे वर्ड आम्हाला माहिती आहे, पण याला आर मध्ये मेनिस्कस असं पण म्हणतात. मेनिस्कस. आता मेनिस्कस हा शब्द टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे, पण टेक्स्टबुक मध्ये वाचल्यानंतर हा काही वेगळा कन्सेप्ट आहे का असं वाटायला नको, किंवा असा हा काही मेनिस्कस म्हणजे वेगळा पार्ट आहे का लिक्विडचा असंही वाटायला नको, म्हणून मी सांगून दिलं. ठीक आहे, एका ग्लासच्या कंटेनरमध्ये केरोसिनला घेतलं. आम्हाला लक्षात आलं की सरफेस कसा आहे, कॉन्केव्ह आहे. कॉन्केव्ह दिसतोय. ठीक आहे, याला कॉन्केव्हच म्हणावं लागलं, याला कॉन्व्हेक्स म्हणावं लागलं. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे लक्षात आल्यानंतर आता ही फर्स्ट केस झाली आपली. ठीक आहे, मग आता मी दुसरी केस काय कन्सिडर केली बघा, की सेम ग्लास कंटेनर आहे, तोच ग्लास कंटेनर आहे. ठीक आहे, ग्लास कंटेनर आहे. याच्यामध्ये मी मर्क्युरीला घेतलं, मर्क्युरीला टाकलं. मर्क्युरीला तर मला लक्षात आलं आणि ऑब्झर्व केलं. ठीक आहे, दुसरं काहीच करत नाही. आपण कंटेनर घेतोय, रिस्पेक्टिव्ह कंटेनर, त्यात रिस्पेक्टिव्ह लिक्विड टाकतोय आणि ऑब्झर्व करतोय. केरोसिन टाकल्यानंतर त्याचा जो मेनिस्कस आहे किंवा फ्री सरफेस आहे तो आम्हाला कॉन्केव्ह लक्षात आला. मर्क्युरीकडे ऑब्झर्व केला आणि ग्लास कंटेनर मध्ये घेतल्यानंतर तर आम्हाला लक्षात आलं त्याचा जो मेनिस्कस आहे, म्हणजे हा वरचा फ्री सरफेस वाला एरिया किंवा मेनिस्कस, हा कॉन्केव्ह दिसला आम्हाला. म्हणजे एकत्रित गडबड असलं पाहिजे. सरफेस टेन्शन म्हणजे काय? सरफेसच्या टेन्शन, लिक्विडच्या बिलकुल सरफेसवर कॉन्सन्ट्रेट करायचं ना आपल्याला. सरफेस टेन्शन मध्ये या पॉइंट मध्ये आपण काय म्हटलं होतं की बिलकुल सरफेसवर आता आपल्याला सरफेसचा अभ्यास करायचा, कारण सरफेस वेगवेगळे फेनॉमेना देतोय ना, म्हणून. ठीक आहे, म्हणून पहिले सरफेस टेन्शन पाहिलं, सरफेस एनर्जी पाहिली, आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघायचं. पण अँगल ऑफ कॉन्टॅक्टला थोडंसं मुलं अवघड म्हणतात, त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त लेक्चर्स किंवा जास्त व्हिडिओ ठीक आहे टाकण्याची गरज पडली तर टाकेन. ठीक आहे, हे 2 कळालं ऑब्झर्वेशन. मी थर्ड केस काय घेतली बघा, मी थर्ड केस मध्ये ना प्युअर वॉटर घेतलं. प्युअर, एक्स्ट्रीमली प्युअर वॉटर. हे पण प्युअर वॉटरच आहे. ठीक आहे, मी थर्ड आणि फोर्थ केस मध्ये आता लिक्विड म्हणून प्युअर वॉटर घेतलं. ठीक आहे, थर्ड केस काय की आता क्लीन ग्लास आहे, बिलकुल क्लीन ग्लास, रफ किंवा इम्प्युअर ग्लास नाही, क्लीन ग्लास, आणि त्याच्यात प्युअर वॉटर टाकलं. तर आम्हाला काय लक्षात आलं बघा, हा जो त्याचा मेनिस्कस आहे ना, हा काही कॉन्केव्ह नाही आहे. कॉन्केव्ह इथे आहे. हा बिलकुल एकदम हेमिस्फिअर सारखा तयार आहे. आता मला काढता जरी नसेल आला तरी मला काय म्हणायचं आहे की तो असा आहे, असा एक्स्ट्रीमली हेमिस्फिअर, बिलकुल असा. ठीक आहे, ठीक आहे, लक्षात येतं ना हेमिस्फिअर म्हणजे कसं. ठीक आहे, हेमिस्फिअर म्हणजे कसं, हा झाला आमचा स्फिअर, तर हा वाला पार्ट म्हणजे हेमिस्फिअर झाला. ठीक आहे, याला जरा व्यवस्थित लक्षात घ्या, दिस इज हेमिस्फिअर सर. तर हा मला इथं काढायचा. ठीक आहे, जरी निघाला नसेल ठीक आहे तरी आपण मेन्शन करतोय की तो हेमिस्फिअर, म्हणून इथे मी लिहिलं की हा जो मेनिस्कस आहे लिक्विडचा फ्री सरफेस आहे, विच इज लाईक अ सेमी हेमिस्फिअर. ठीक आहे, सेमी लिहिलं मी, सॉरी. ठीक आहे, हेमिस्फेरिकल सरफेस. ठीक आहे, हेमिस्फेरिकल सरफेस लक्षात आला. ठीक आहे, फोर्थ मध्ये काय, थर्ड मध्ये काय घेतलं, क्लीन ग्लास, प्युअर वॉटर. आम्हाला वेगळा सरफेस दिसला. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ कंडिशन काय, आता आम्ही एक सिल्वरचं कंटेनर घेतलं. सिल्वरचा कंटेनर घेतला, हे जशाला तसं लक्षात ठेवा, नंतर सांगतो मी का बरं इथं क्लीन ग्लास, इथं का बरं क्लीन ग्लास, इथं का बरं फक्त ग्लास, आणि इथं का बरं सिल्वर.
ठीक आहे, हे सगळं नंतर क्लिअर. एक सिल्वरचं कंटेनर घेतलं आणि त्याच्यामध्ये अगेन मी एक्स्ट्रीमली प्युअर वॉटर टाकलं. आम्हाला लक्षात काय आलं, आम्हाला लक्षात आलं की हा जो सरफेस आहे लिक्विडचा किंवा या वॉटर सरफेस, ठीक आहे, वॉटरचा जो वरचा फ्री सरफेस म्हणजेच मीन्स कसा आहे, तो बिलकुल असा परपेंडिक्युलर आहे याच्या वॉलला. म्हणजे हा अँगल किती झाला इथं, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री झाला. हा अँगल इथे 90 डिग्री झाला. मग हे ऑब्झर्वेशन केले आम्ही, बाकी काही नाही. केरोसिन ग्लास, मर्क्युरी ग्लास, प्युअर वॉटर क्लीन ग्लास, प्युअर वॉटर सिल्वर कंटेनर, असे 4 वेगवेगळे कंडिशन्स आहेत त्या. ठीक आहे, या स्टँडर्ड कंडिशन्स. ठीक आहे, यांना जरा लक्षात ठेवायचं, हे ऑब्झर्वेशन लक्षात ठेवायचं. बरं, याच्यावरनं काय लक्षात येतं आम्हाला, ठीक आहे, बघा इथं काबर सर हा लिक्विडचा मीन्स कसा कॉन्केव्ह तयार झाला असेल. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगण्याचा प्रयत्न केला होता, आता याच्यामध्ये तर अजून क्लिअर होईल. इथे ना बेसिकली हे जे केरोसिन आहे, केरोसिन वरती म्हणजे या केरोसिनचे इथले जे मॉलिक्यूल आहेत ना सर, इथले मॉलिक्यूल केरोसिनचे या एरियातले जे या कंटेनरच्या म्हणजे ग्लासच्या सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे, ते त्याला चिपकतात, वरती जातात. असं का, कारण इथे ऍडेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स आहे. म्हणजे हा आपण असं कन्सिडर करू की हा मॉलिक्यूल आहे केरोसिनचा, तो सगळ्यात वरचा आहे, टॉप लेअर मधला सगळ्यात वरचा आहे. आता या मॉलिक्यूलला या ग्लासचे मॉलिक्यूल पण अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील ना, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन टाकून. ठीक आहे, आणि याच मॉलिक्यूलला त्याचा ऍडजस्टंट जो केरोसिनचाच मॉलिक्यूल आहे तोही अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करू. मग केरोसिनचे मॉलिक्यूल अट्रॅक्ट करतायत एका साइडला, ग्लासचे मॉलिक्यूल अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण काय म्हटलं की इथं स्ट्रॉंग कोण आहे, इथं ऍडेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग आहे कोहेसिव्ह फोर्स पेक्षा. म्हणून मग ते ग्लासनं अट्रॅक्शन जे केलं त्या लिक्विड केरोसिनच्या मॉलिक्यूलला, तो फोर्स जास्त असताना तो थोडासा वर जातो. म्हणजे हा थोडासा वर गेला, हा थोडासा वर गेला. लक्षात येतं का, एक्झॅक्टली कॉन्केव्ह सरफेस तयार होतो. हा थोडासा वर गेला आणि इथे सेम तसंच होईल. आता हे बाकीचे जे लिक्विडचे या केरोसिनचे मॉलिक्यूल आहेत इथले, हे काय यांच्या कॉन्टॅक्ट मध्येच नाही येत. मग यांच्यावरती या ऍडेसिव्ह फोर्सचा इफेक्ट 0 आहे, त्यामुळे असा सरफेस होतो. आणि या कंडिशन मध्ये काय की कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन ऍडेसिव्ह फोर्स असं होतं या कंडिशन मध्ये. म्हणजे काय की हा जो बिलकुल वरचा टॉपमोस्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आला पॉइंट आहे आणि तिथला जो मर्क्युरीचा मॉलिक्यूल आहे त्याला बेसिकली हे मर्क्युरीचे मॉलिक्यूल ओढण्याचा प्रयत्न करतात. अगेन सेम कंडिशन, आणि ते ग्लासचे मॉलिक्यूल पण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन टाकून ओढण्याचा प्रयत्न करतात. पण इथं जिंकला कोण, इथं मर्क्युरी जिंकला. म्हणजे मर्क्युरीच्या मॉलिक्यूलनं या मर्क्युरीच्या मॉलिक्यूलवर टाकणारा फोर्स हा जास्त झाला, म्हणून कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन ऍडेसिव्ह फोर्स असं म्हटलं आपण. आणि म्हणून काय झालं बेसिकली इथला, आता इथं पहिले जे मॉलिक्यूल होते ते असे वरती गेले ना, किंवा दिसतात तसे. हा सरफेस ऍक्च्युअल मध्ये असा होता, हा आता असा वरती गेल्यासारखा दिसतोय ना. ठीक आहे, लक्षात येईल. हा असा वरती गेल्यासारखा दिसतोय, वरती गेल्यासारखा. का बरं, कारण मध्ये ऍडेसिव्ह फोर्स जास्त आहे. आता इथे बघा, याच एरियामध्ये लिक्विडचा सरफेस असा होता, बेसिकली असा होता. इथे इनिशियली लिक्विडचा सरफेस असा होता, हे मॉलिक्यूल थोडे वर गेले. इथं लिक्विडचा सरफेस म्हणजे या मर्क्युरीचा सरफेस असा होता. पण झालं काय की इथले जे या एरियामध्ये जे मॉलिक्यूल्स आहेत मर्क्युरी मॉलिक्यूल्स, त्या मर्क्युरी मॉलिक्यूलला आतमधल्या म्हणजे बल्बमधल्या मर्क्युरी मॉलिक्यूल खाली ओढून असे खाली आले, आणि हे लिक्विडचा सरफेस जसं तसं, म्हणून हा मर्क्युरी असा कॉन्व्हेक्स सेल होते. ठीक आहे, बर इथे सेल तेच होणार आहे, आता काही वेगळी सांगायची गरज नाही. बर, मला तुम्हाला हा अँगल इथं मी थीटा दाखवला नाही, हा थीटा त्याच्याबद्दल कॉन्सन्ट्रेट करायला लावायचा आहे, कारण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे थीटा असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज नथिंग बट थीटा इज द सिम्बॉल ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय सांगतो किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन काय. ठीक आहे, फार सोपी आहे. द अँगल बिटवीन सरफेस ऑफ सॉलिड अँड tangent drawn to liquid surface. लक्षात येते का, बघा इथे डेफिनेशन दिली. ठीक आहे, when solid is in contact with liquid, when solid is in contact with liquid, ठीक आहे, with liquid, then at a point of contact म्हणजे कोणता पॉइंट सर, की लिक्विडचा सरफेस
हा वाला सरफेस, हा सरफेस बद्दल बोलतोय, बाकीच्या याच्यासोबत कन्सिडर करायचं नाही. लिक्विडचा सरफेस वाला, ठीक आहे. आता ही डावी साईड झाली की राईट हँड साईड झाली. बिलकुल एकदम डाव्या साईडचा जो इथला जो मॉलिक्यूल आहे, जो याच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये, या ग्लासच्या कंटेनर सोबत जो कॉन्टॅक्ट मध्ये एक मॉलिक्यूल तर तो मॉलिक्यूल म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट वाला मॉलिक्यूल असतो. कारण तो लिक्विड सोबत पण म्हणजे केरोसिन सोबत सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि या वॉल सोबत पण कॉन्टॅक्ट मध्ये आहे. म्हणजे याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचं. इथे याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचं, याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचं. हे असे दोन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट राहतात कंटेनर मध्ये. बरं, मग हे लक्षात आलं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. मग आता परत डेफिनेशन बघा. when solid is in contact with liquid, then at the point of contact the angle between solid surface बरोबर आहे ना. हा सॉलिड सरफेस आहे बघा. हा हॉरिझॉन्टल लिहिला मी, ठीक आहे, किंवा हा इथला असा लिहिला मी हॉरिझॉन्टल, ठीक आहे. हे जे सॉलिडचा सरफेस आहे ना, मी असा लिहिला. आता असा नाही लक्षात येणार ना, म्हणून मी अशा पद्धतीने. आणि हा सरफेस कसा आहे, असा सरफेस. हा सरफेस कसा काढला मी, असा काढला ना. मग बघा डेफिनेशन काय म्हणते की अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस. अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस. म्हणजे या लिक्विड सरफेसला टँजंट काढायची. तर टँजंट कशी काढत असतो सर, हा लिक्विडचा सरफेस आहे इथे, याला टँजंट काढायची. कशी काढावं लागेल, हे अशा निघतील, बरोबर आहे ना. या टँजंट अशा निघतील ना. पण आपल्याला इथे टँजंट काढायची का नाही, आपल्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कशी टँजंट काढायची, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कशी टँजंट काढायची. मग ती अशी निघेल इथे आणि या पद्धतीने इथे अशी निघेल. क्लिअर आहे की नाही, टँजंट अशा निघतील ना. ठीक आहे. तर हा टँजंट, ही वाली टँजंट कोणाला टँजंट आहे, ती लिक्विड सरफेसला. टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस, टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस आणि हॉरिझॉन्टल सरफेस. टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस अँड हॉरिझॉन्टल सरफेस, हॉरिझॉन्टल किंवा सॉलिड सरफेस म्हणायचं. हा तो सॉलिडचा सरफेस आहे ना, सॉलिड सरफेस आहे. दिस इज टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस. यांच्यामधला अँगल, टँजंट आणि सॉलिड यांच्यामधला अँगल जो थीटा असतो, तो असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, हा असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. यांच्याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन येणाऱ्या लेक्चर्स मध्ये येतील की हे असंच का, हे तसंच का, किंवा हे असेच का बरं आहेत. ठीक आहे. या ठिकाणी मला तुम्हाला फक्त ही डेफिनेशन समजून सांगायची होती. कोणती, ठीक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन. काय अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन बघा, इथे मी ट्रिक पण मांडली, शॉर्ट मध्ये पण लिहिलं की सॉलिड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस, सॉलिड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस, यांच्यामधला अँगल म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. डेफिनेशन तर लिहिलीच आपण. व्हेन सॉलिड इज इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, ठीक आहे, दे ॲट दी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस, अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. म्हणजे बघा इथे आता हा तर कळाला असेल. इथे काय होईल मग, आता हा कॉन्केव्ह असल्यामुळे असा आहे, बरोबर आहे की नाही. हा कॉन्केव्ह असल्यामुळे असा सरफेस काढला ना आपण. मग हा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता कॉन्केव्हला कसा निघत असतो सर टँजंट, अशा पद्धतीने काढतात ना कॉन्केव्ह सरफेसला, अशा पद्धतीने टँजंट काढावं. मग इथं काढायची आम्हाला टँजंट, इथं काढायची म्हटल्यानंतर ती सॉलिड सरफेस असा आहे हा आणि हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. अशा पद्धतीने टँजंट निघेल. ठीक आहे. बरं, आता याच्यामध्ये तुम्ही एक असंही विचारू शकता की हा अँगल का बरं नाही, तर तो अँगल नाहीच. ठीक आहे. आपल्याला लिक्विड सरफेसचा अँगल म्हणजे लिक्विडच्या सरफेसचा अभ्यास करायचा आहे. इकडं कुठं चाललो आपण, बाहेर चाललो. ठीक आहे. अँगल कुठे मेजर करायचा, अँगल कसा कुठे मेजर करायचा, इन द लिक्विड. ठीक आहे. थीटा मेजर्ड, ऑलवेज मेजर्ड इनसाइड द लिक्विड. ठीक आहे. दिस अँगल थीटा ऑलवेज मेजर्ड इनसाइड द लिक्विड. म्हणजे हा जो थीटा असतो, थीटा आमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट टँजंट आणि सॉलिड सरफेस मधला अँगल, टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस मधला अँगल, हा नेहमी लिक्विडच्या इनसाइड म्हणजे लिक्विडच्या आतमधून घ्यायचा. बघा लिक्विडच्या आतमधून घेतला मी, इथं सुद्धा लिक्विडच्या आतमधून अशा पद्धतीने घेतला. ठीक आहे. लिक्विडच्या आतमधून अशा पद्धतीने घेतला. हा वाला नाही घ्यायचा किंवा इथे हा वाला थीटा नाही घ्यायचा. आलं लक्षात. असा अँगल म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फक्त डेफिनेशन लिहायची, हे चारही डायग्राम काढायचा. बाकीचं सगळं नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात.
ठीक आहे, थांबू. थँक्यू व्हेरी मच.